ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, विश्वासाची प्रार्थना आमच्या प्रत्येक कार्यामध्ये खरोखर लाभदायक आहे. विश्वासानं आपण प्रभूकडे प्रार्थना करतो तेव्हा प्रभू आमच्याकडे पाहते. म्हणून आम्ही इर्मियाच्या ग्रंथामध्ये अध्याय 33 ओवी 3 मध्ये वाचतो, प्रभू म्हणत आहे, तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल. म्हणजे आम्ही जेव्हा हाक मारतो प्रभूला, म्हणजे प्रभू आमच्या प्रार्थनेचं उत्तर देते. प्रभू आमची प्रार्थना फुकट जाऊ देत नाही. आणि म्हणून आम्हाला आश्वासन आहे, प्रभूचं आश्वासन आहे, जो कोणी विश्वासाने प्रार्थना करतो त्याला प्रभू त्याच्या प्रार्थनेचं उत्तर देते. आम्ही मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 21 ओवी 21 मध्ये आम्ही वाचतो, आम्हाला विश्वासाविषयी सांगण्यात आलेला आहे. प्रभू म्हणत आहे, येशूने त्यास उत्तर दिले, मी तुम्हास खचित सांगतो, तुमच्या ठाई विश्वास असला व तुम्ही संशय धरला नाही. तुमच्या ठाई विश्वास असला आणि तुम्ही संशय धरला नाही तर अंजिराच्या झाडाला केल्याप्रमाणे तुम्ही कराल. इतकेच नाही तर ह्या डोंगरालाही तू उपडून समुद्रात टाकला जा असे म्हणाल तर तसे होईल. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. आणि त्याचप्रमाणे मार्क अध्याय 11 ओवी 23 ते 26 पर्यंत तीच गोष्ट प्रभू आम्हाला सांगत आहे. मी तुम्हाला खचित सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, बायबल आम्हाला प्रभूचे सत्य वचन सांगते. प्रभूने आमच्यासाठी केलेली विनंती किंवा प्रभूने केलेले आम्हाला मार्गदर्शन बायबलद्वारे आम्हाला समजते. म्हणजे प्रभू आम्हाला आश्वासन देत आहे आणि म्हणूनच आम्हाला विश्वास आहे की प्रभू आमची प्रार्थना ऐकतो. परंतु प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही पुष्कळ लोकांकडे पाहतो, पुष्कळ लोकांच्या तक्रारी आहेत की आम्ही पुष्कळ प्रार्थना केली परंतु प्रभूने आमची प्रार्थना ऐकलीच नाही. पुष्कळ लोक म्हणतात, अजूनही माझ्या जीवनामध्ये फरक पडला नाही, अजूनही माझ्या अडचणी दूर झाल्या नाही, अजूनही माझे कामं अडकलेले आहेत, अजूनही आमच्या घरी शांती आलेली नाही, असं पुष्कळ लोकांचं म्हणणं आहे. परंतु प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही विश्वास ठेवून प्रार्थना केल्याने प्रभू आम्हाला नक्की देणार. आम्हाला प्रभूने सांगितल्याप्रमाणे आम्ही प्रार्थना केल्या पाहिजे. ज्याप्रमाणे प्रभू आम्हाला सांगतो त्याप्रमाणे आम्ही प्रार्थना केलं पाहिजे. हिम्मत धरून, धीर धरून, विश्वासाने, आग्रहाने, जागृत राहून आम्ही प्रार्थना केलं पाहिजे. तेव्हा देव आमची प्रार्थना नाकारत नाही. विश्वासानं केलेली प्रार्थना कधीही फुकट जात नाही. जेम्स याकोबाचे पत्र अध्याय 5 ओवी 15 मध्ये आम्ही वाचतो, विश्वासाने केलेली प्रार्थना दुखण्याला बरे करते आणि जर त्याने काही पाप केले असेल तरी त्याच्या पापाची क्षमा होते. आणि या मार्क अध्याय 11 ओवी 24 पासून आम्ही वाचतो,
त्यानुसार जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, नक्कीच प्रभू आम्हाला आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असं विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. आणखी तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करावयास उभे राहता, तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर, सर्वात प्रथम म्हटलेलं आहे विश्वास ठेवून प्रार्थना करा. नंतर आमच्या मनात जर कोणाविरुद्ध काहीतरी असेल, विरोध असेल किंवा आमच्याविषयी त्यांच्याविषयी आम्हाला राग असेल, मनामध्ये वाईट भावना असेल किंवा त्यांच्या आम्ही काही वाईट केलेले असेल, तर त्याची क्षमा करा. त्यांनी जर आमच्या विरुद्ध काही केले असेल तर त्यांची क्षमा करा, म्हणजे क्षमा करून प्रार्थना करा. जागृत राहून प्रार्थना करा, विश्वासाने प्रार्थना करा, क्षमा करून प्रार्थना करा, अशासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुम्हाला तुमच्या अपराधाची क्षमा करावी. परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधाची क्षमा करणार नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला क्षमा करून प्रार्थना करणे आहे, आम्ही विश्वासाने प्रार्थना करणे आहे आणि आग्रहाने प्रार्थना करणे आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रार्थना हे देवाशी आपला संबंध जोडणे आहे. माझ्या अनुभवामध्ये पुष्कळ लोकांना मी मार्गदर्शन केलेले आहे आणि पुष्कळ लोकांना प्रभूच्या आशीर्वादाचा अनुभव झालेला आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मी एक उदाहरण तुमच्या समोर पेश करतो. एक सुनील फुलझेले नावाचा एक व्यक्ती होता. तो ख्रिस्ती नव्हता, तो बुद्धिस्ट बॅकग्राऊंडचा होता आणि त्याचं लग्न होऊन पुष्कळ वर्ष झालेली होती. त्याला मूल बाळ नव्हतं. त्याबरोबरच त्याच्या पत्नीला काही भूतबाधा होती, म्हणजे शैतान शक्तीने पीडित होती. तर अशा प्रकारे तिचं संकट होतं आणि त्याच्यामुळं हा व्यक्ती खूप त्रासलेला होता. पुष्कळ ठिकाणी तो गेला, पुष्कळ देवाधर्माकडे गेला, पुष्कळ पूजापाठ केली, पुष्कळ लोकांचं काय काय ऐकलं, दवाई केले, मंत्र केले, सगळं केलं. परंतु एकतर तिचं बंधन नष्ट झालं नाही आणि तिच्यामधला काही रोग गेला नाही आणि तिला मुलं बाळ झालं नाही. शेवटी तो माझ्याकडे आला ज्या वेळेस मी मूलमध्ये होतो, जिथं आमची आराधना चालत होती, तेव्हा तो त्या आराधनेमध्ये आला. कोणीतरी सांगितलं फादर जीवनकडे जा, आणि तो तिथं आला आणि आराधनामध्ये त्याने भाग घेतला. आराधनामध्ये भाग घेतल्यानंतर त्यांनी मग माझ्याकडे येऊन तो मला भेटला. दोघंही पती पत्नी दोघंही येऊन मला भेटले आणि मी त्यांना वचन दिलं, तुम्ही जर येशूवर विश्वास ठेवत असाल तर मी तुम्हाला गॅरंटी देतो, तुम्ही जर येशूवर विश्वास ठेवत असाल तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की तिच्यातलं बंधन राहणार नाही आणि तिला मुलं बाळ होतील. त्याने म्हटलं, होय फादरजी, मी प्रार्थना करतो, विश्वास ठेवतो म्हटलं. आणि मग विश्वास ठेवतो म्हटल्यानंतर मग आपण कसा विश्वास ठेवायचा त्यांना माहीत नाही. विश्वास कसा ठेवायचा? मी म्हटलं, तुम्ही येशूवर विश्वास ठेवा. येशूला म्हणा की देवा येशू, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, तू मला ह्या माझ्या संकटातून दूर करू शकतेस म्हणून मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. आणि असं सांगितलं. आणि मग मी त्यांना सर्व सांगितलं का फक्त एवढा विश्वास ठेवल्यानं फक्त तोंडाचा विश्वास झाला, मी विश्वास ठेवतो. परंतु जो व्यक्ती विश्वास ठेवतो तो काय करतो? ख्रिस्ताच्या आदेशानुसार चालतो. म्हणजे ख्रिस्तानं काय काय सांगितलेलं आहे तो प्रत्येक वेळेस मला विचारत होता की कशा प्रकारे आम्ही प्रार्थना करायचं, काय प्रार्थना करायची, सगळं तो विचारत होता. आणि तो तयार झाला बिलकुल का मी येशूच्या आदेशानुसार चालणार, प्रार्थना करणार. मग मी त्याला सर्वात प्रथम एक पुस्तक दिलं, प्रार्थनेचं पुस्तक.
त्याच्यानंतर त्याला एक बायबल दिलं. मी म्हटलं बायबल वाच. बायबलचा काही मुख्य भाग मी वाचायला त्याला दिलं आणि त्याला एक प्रार्थना मालिका, प्रार्थनेचं पुस्तक दिलं आणि ही प्रार्थना कर. आणि तो तेवढं घेऊन तो घरी गेला आणि तिथून घरून कधी कधी मला फोन करायचा आणि अशा प्रकारे कशा प्रकारे प्रार्थना करायची, कोणती प्रार्थना करायची, अशा प्रकारे मी त्यांना सगळं सांगितलं का तू आता असं समज का मी ख्रिस्ताला स्वीकार केलेला आहे आणि मी ख्रिस्ताचा झालो आणि माझी सर्व गरज ख्रिस्त दूर करणार. तर मग ख्रिस्त दूर करणार तर मग मी काय बनलं पाहिजे, मी ख्रिस्ताचा बनून गेला पाहिजे. तर मग मी तशा प्रकारे त्याला सांगितलं. तो मी सांगितल्याप्रमाणे रोज प्रार्थना करायचा, रोज प्रार्थना. विश्वास ठेवणे म्हणजे काय? विश्वास ठेवणे म्हणजे येशूची शिकवण आत्मसात करणे. म्हणजे तो मग प्रार्थना करू लागला, रोज प्रार्थना. मी त्याला रोसरीची प्रार्थना करायला सांगितलं. मी त्याला रोसरी दिलो, क्रूस दिलो आणि त्याला रोजची प्रार्थना, सकाळची प्रार्थना, संध्याकाळची प्रार्थना. तो ख्रिस्ती नव्हता परंतु त्याला मी सांगितल्याप्रमाणे तो करू लागला आणि रोज संध्याकाळची प्रार्थना. आणि मी त्याच्या घरी पण गेलो, काही दिवस घरी जाऊन त्यांना प्रार्थना करायला शिकवलो आणि घरी फोटो लावायला सांगितलं, येशूचा फोटो, दिवा लावायला सांगितलं आणि त्याच्यासमोर अगरबत्ती लावून प्रभूची स्तुती करून प्रार्थना करायला सांगितलं. आणि मग अशा प्रकारे तो प्रार्थना करणं सुरू केला. आणि त्याच्यानंतर तो माझ्या पॅरिसचा नव्हता, दुसऱ्या पॅरिसचा होता आणि मी त्याला सांगितलं का तुमच्या जवळच्या चर्चमध्ये तू जात जा रविवारच्या दिवशी. तो तसं जाणे सुरू केला. अशा प्रकारे त्याची दैनंदिन प्रार्थना सुरू झाली आणि तो बायबल वाचू लागला, प्रार्थना करू लागला आणि प्रार्थना करत 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 तो विश्वासामध्ये आला आणि मधामधात माझ्याकडे यायचा, आराधनेला यायचा. असं त्याचं ख्रिस्तीय आचरण सुरू झालं. आणि नंतर काही दिवसानंतर आम्ही केरळला गेलो. केरळमध्ये डिवाईनमध्ये 5 दिवसाची रिट्रीट होते. त्या रिट्रीटमध्ये आम्ही भाग घेतला. काही लोक होते माझ्यासोबत, त्यांच्यासोबत हे जोडपं पण गेलं आणि त्यांनी त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे भाग घेतला. आणि मी पाहलो आणि त्यांनी हळूहळू ख्रिस्ताविषयी एवढी गोडी त्याच्यामध्ये झाली आणि तो प्रार्थना करू लागला आणि तो तासोनतास घुटणे टेकून प्रार्थना करत होता आणि त्याला अनुभव झाला. अशा प्रकारे तो खूप प्रार्थना करायचा. आणि नंतर रिट्रीटवरून आल्यानंतर तो घरी पुन्हा परत प्रार्थना करायचा. त्याने काही दिवसानंतर 1-2 महिन्यानंतर रिट्रीटवरून आल्याच्या 1-2 महिन्याच्या नंतर त्यांनी मला फोन केला आणि सांगितला, फादरजी मला एक मोठं धन प्राप्त झालं म्हणाला तो. म्हटलं काय? तो म्हणाला मला आता दुसऱ्या कशाची गरज नाही. मी बाळासाठी येशूकडे आलो परंतु आता मला त्यापेक्षा कितीतरी मौल्यवान वस्तू मला मिळालेली आहे. मी म्हटलं त्याला काय मिळालंय तुला? तो म्हणाला माझा येशू जिवंत परमेश्वराचा पुत्र मला मिळाला, जिवंत परमेश्वराचा पुत्र मला मिळाला. आता देवानं मला मूल नाही दिलं तरी चालेल, कारण मी पहिलं येशूला जाणत नव्हतो. येशूची ही योजना होती की मला त्यांनी मूल दिलं नाही आणि मूल नसल्यामुळं मी त्या माध्यमातून येशूकडे आलो आणि आज मला खराखुरा येशूचा अनुभव झाला की येशू माझ्यावर प्रेम करते, देव परमेश्वर माझ्यावर प्रेम करते आणि मी देवावर प्रेम करतो. आता मला जर येशूनं मला मूल नाही दिलं तरी मला आनंद आहे, मी संतुष्ट आहे. हे ऐकल्यानंतर त्याच वेळेस मी त्याला म्हटलो आता तुला नक्की मुलगा होईल, कारण परमेश्वर तुझ्या ह्या विश्वासाची वाट पाहत होता. परमेश्वर तुझ्या ह्या कबुलीची वाट पाहत होता. प्रिय बंधू आणि भगिनी, ज्यांनी येशूचा अनुभव घेतला, येशूच्या ठिकाणी त्याला आता दुसरं काही नाही असं म्हणणारा त्याचा विश्वास दृढ झाला
आणि त्या विश्वासासह येशूने त्याला मुलगा दिला. काय त्याच्या तुरंत एखादी महिन्यानंतर मला फोन आला की त्याची पत्नी गर्भवती आहे म्हणून. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रिय बंधू आणि भगिनीनो, विश्वास ठेवल्याने प्रभू आमची गरज भागवते. परंतु विश्वास कसं करावं हे आम्ही शिकलं पाहिजे. विश्वास ठेवणे म्हणजे आम्ही येशूचे बनणे. फक्त आम्ही मागणीसाठी जेव्हा विश्वास करतो तेव्हा काय होते, आम्ही स्वार्थासाठी मागतो. परंतु जेव्हा येशूचे बनून जातो तेव्हा आम्ही पूर्णपणे विश्वासामध्ये येतो. आम्ही मत्तयाची शुभवर्तमान अध्याय 6:33 मध्ये आम्ही वाचतो. वचन म्हणते, सर्वात प्रथम तू त्याचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झट, आणि त्याबरोबर तुला सर्व काही मिळेल. त्याचं राज्य, प्रभूचं राज्य काय आहे? त्याची इच्छा, त्याची आज्ञा, त्याची प्रार्थना, त्याचा विश्वास हे मिळव आणि स्वर्गराज्याच्या मार्गाने लाग. अनंतकाळचं जीवन मिळवण्यासाठी प्रयत्न कर आणि त्याच्यासोबत आणि त्याचे नीतिमत्व, नीतीने चालण्यासाठी प्रयत्न कर. त्याच्यासोबत तुला सर्व काही मिळेल. प्रिय बंधू आणि भगिनीनो, हा विश्वास ज्या कोणाच्या जीवनामध्ये आहे त्याला काहीही कमी पडणार नाही. देव त्याला भरपूर देईल आणि देवाची कृपा त्याच्यावर, त्याच्या कुटुंबावर, त्याच्या मुलाबाळावर सदैव राहील. आमेन.